संडे होता आणि मला उठायलाही खूप उशीर झाला, म्हणून मी आवरून लगेच ऑफिसला निघाले. पण ऑफिसला जाताना मला माझी कॉलेजची फ्रेंड भेटली खूप दिवसानंतर. मग ती अशी बोलत बोलत मी स्टेशनपर्यंत पोचले आणि तिला बाय करून प्लॅटफॉर्मला गेले. प्लॅटफॉर्मला जाताच माझी ट्रेनही आली होती, रेग्युलर जी ट्रेन आहे. मग त्या ट्रेनमध्ये चढून मी ऑफिसला गेली आणि पंचिंग करून ऑफिसमध्ये एंटर केलं. पण बघते काय कोणीच नाही आणि विसरलेच की आज संडे आहे, वर्किंग होतं. मग 6 वाजता मी काम वगैरे करून बसले होते. 6:30पर्यंत मी पोरांनाही लॉगआउट दिलं. त्यानंतर मला थोडंसं काम राहिलं होतं. मी माझं काम वगैरे केलं आणि 6:45ला मीही ऑफिसमधून निघाले. बट लाईट्स वगैरे बंद करायची विसरले, म्हणून परत ते लाईट्स बंद केले, पूर्ण गेट लॉक केलं, पंच आऊट केलं. मग ऑफिसच्या बाहेरही निघाले. पण मी विचार केला होता घरी जाऊन जरा आराम करेन, कारण की मी खूप थकली होती. मग घरी पण गेली. तर माझ्या मम्मीने डोअर ओपन करता करता त्याची ओव्हर ॲक्टिंगही चालू केली. मग घरी जाताच मला असं झालेलं की यार मी आता झोपू की काय करू काय नाही. मग घरी पोचले. मला तितक्यात एक कॉल आला की हाय मी येते घरी. सो मला वाटलं माझी नींद सगळी उडाली आहे तिच्यामुळे. मग माझी बेस्ट फ्रेंड संध्या प्रस्थान केलं तिने माझ्या एरियामध्ये. ती बोलली मला वॅक्स करायचं, तिचा बड्डे येते 5 दिवसानंतर. मी बोलली की ओके आता करावंच लागणार आहे. मग नंतर आम्ही गेलो वॅक्स आणि स्ट्रिप्स घ्यायला आणि तिने आणलं नव्हतं. सो मला हे त्रास देणं तिचं आहेच दररोजचं काम. मग मार्केटमध्ये आम्ही गेलो वॅक्स अँड स्ट्रिप्स घ्यायला. पण आम्ही 2-3 दुकानं बघितले, तिकडे आम्हाला छोटा डब्बा नाही भेटला. मग त्यामुळे आम्ही थोडंसं सॅड होऊन दुसऱ्या एका नॉवेल्टीमध्ये गेले. तिकडे आम्हाला छोटं दुकान भेटला, बट ना माझी जी बार्गेनिंग स्किल्स आहेत त्यामुळे तिला पण थोडं नर्वस फील होत होतं. बट ठीक आहे. मग आम्ही दोन्ही डबे भांडून 90 रुपयाला घेतलं स्ट्रिप्स अँड वॅक्स. मग घरी जाता बघतेच की माझा वॅक्स हीटर जो आहे तो माझा काम करत नाही आहे. मग मी माझा जो तवा आहे जुगाडू माझा दिमाग. मग तव्यावरती आम्ही वॅक्स गरम केलं आणि ते चांगलं चटके दिलं. तो जो बदला आहे तो मी घेतला. तिचं वॅक्स करता करता 10:30 वाजले होते आणि असा माझा आजचा दिवसही संपतो. सो आजसाठी बाय.